22 जानेवारी 2026 रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. माघ शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला अशी मान्यता असल्याने या दिवसाला वरद चतुर्थी किंवा टिळक कुंड चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. माघी गणेश जयंतीचे महत्त्व. भाद्रपद चतुर्थीप्रमाणेच माघ चतुर्थीला मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने विनायक रूपात अवतार घेतला होता. माघी गणेश जयंतीला टिळकुंद चतुर्थी म्हणण्यामागे कारण असे की या दिवशी गणेशाला तिळाचे नैवेद्य दाखवण्याचे विशेष महत्त्व असते. यामुळे आरोग्यात सुधारणा होते आणि बुद्धीचे तेज वाढते. 2. पूजाविधी. सकाळी लवकर उठा. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. गणेश स्थापना. देवघरात किंवा एका चौरंगावर लाल कापड अंथरून गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. अभिषेक. मूर्ती असल्यास तिला पंचामृताने आणि नंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. षोडशोपचार पूजा. गणेशाला शेंदूर, हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्यात. लाल रंगाचे फूल, विशेषतः जास्वंद आणि 21 दुर्वांची जोडी वाहावी. धूप दीप. अगरबत्ती आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून गणेशाची आरती करावी. नैवेद्य. माघी चतुर्थीला तिळाचे लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. 3. काय करावे? विशेष गोष्टी. गणेश अथर्वशीर्ष पठण. या दिवशी गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. उपवास. अनेक भक्त या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि चंद्रोदय झाल्यानंतर किंवा गणपतीची पूजा करून उपवास सोडतात. तिळाचे दान. थंडीचा काळ असल्याने या दिवशी तिळाचे दान करणे आणि तिळाचे पदार्थ खाणे शुभ मानले जाते. 4. मनोकामना पूर्तीसाठी विशेष उपाय. 21 दुर्वांचा उपाय. गणेशाला 21 दुर्वा अर्पण करताना ओम गणाधिपतये नमः या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. शमीची पाने. जर आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा मानसिक शांती हवी असेल तर गणेशाला शमीची पाने अर्पण करावीत. लाल कलावा. आपल्या हाताच्या मनगटावर लाल धागा कलावा बांधून गणपतीची प्रार्थना केल्यास संरक्षणाचे कवच लाभते अशी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांसाठी उपाय. मुलांनी या दिवशी गणपतीसमोर बसून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. 22 जानेवारी 2026 हा दिवस गुरुवार आहे. गुरुवार हा देवांचा गुरु बृहस्पती यांचा दिवस आहे आणि गणपती हा बुद्धीचा देव आहे. त्यामुळे हा योग अभ्यासू आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप उत्तम आहे. श्री गणेशाय नमः.